आणि स्टीफन हॉकिंग यांनी 2018 साली सांगितलेलं आहे की माणसाचा निसर्गातला हस्तक्षेप असाच सुरू राहिला तर पृथ्वीवरचा शेवटचा माणूस 2600 साली शेवटचा श्वास घेईल. मग एक संकल्पना आली की चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रभर आढळणारी अशी जी झाडं आहेत जी पूर्वी बांधावर दिसायची, आता त्या झाडांनाच आम्ही बांधावर ठेवलंय, म्हणजे आमच्या विश्वातून त्यांना बाहेर केलंय. बाबळीच्या शेंगाचं लोणचं केलं जात होतं हे अपवादानं कोणाला माहित असेल. इंदिरा संत यांना मात्र हिरव्या गर्द पानांच्या वरती पिवळी फुललेली फुलं पाहून हळद लावलेली आणि हिरवा शालू नेसलेली नववधू दिसते. अशी ही लोकजीवनाशी, लोकांशी जोडली गेलेली सगळी झाडं आहेत. निसर्गापासून माणूस खूप 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 दूर गेलेला आहे. माणसाला काय हवंय तर पैसा हवाय. कशासाठी हवाय? सुखासाठी हवाय. पण ह्या सुखाच्या मागे धावत 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 आपण आपला जो विकास आहे त्या विकासाच्या रूपात एक वेगळा भस्मासूर निर्माण करतोय. म्हणजे निसर्गाचा कनेक्ट जो आहे हा निसर्गाला आम्ही समजून न घेण्यामुळं तुटत तुटत चाललेलं आहे. मात्र हादगा हे आत्ता दुर्मिळ होत चाललेलं शेतात लावायचं, बांधावर लावायचं आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारं झाड आहे. शिवाजी विद्यापीठ नसतं तर कदाचित अनेक लोकांचं आयुष्य घडलं नसतं. आता काळच आपल्याला सांगायला लागलाय की आपण जुन्या शेती पद्धतीकडे गेलं पाहिजे, सेंद्रिय पद्धतीची शेती करायला पाहिजे. नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम. सकलमच्या पुस्तकवाला या पॉडकास्टमध्ये आज आपण भेटणार आहोत ते म्हणजे डॉक्टर विहन शिंदे सर. खरं तर आपण नेहमीच चर्चा करत असतो की माणसाचं आणि निसर्गाचं नातं हे तुटत चाललेलं आहे, माणूस निसर्गापासून दूर चाललेला आहे. पण काही माणसं मात्र संवेदनशील असतात आणि त्यांच्या संवेदनातून या निसर्गाला वाचवण्याचं काम केलं जातं. मग यांच्या संवेदना जाग्या होत असताना त्या नेमक्या कशा होत असतात आणि निसर्ग आणि माणसाचं नातं उलगडून सांगत असताना शब्दाच्या माध्यमातून ते माणसाला निसर्गाशी जोडण्याचं काम करतात. साहित्य, विज्ञान, त्याच्यानंतर अभ्यासाच्या माध्यमातून, भौतिकशास्त्रातून पर्यावरणामध्ये प्रवेश करत एक भोवताल समजून सांगणारे काही माणसं आपल्यासोबत असतात. असंच एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विहन शिंदे सर, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव, त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाला पाणीदार बनवण्यामध्ये ज्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे म्हणून त्यांना शिवाजी विद्यापीठाचे पाणीवाले बाबासुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर जे पुस्तक त्यांनी लिहिलं ते म्हणजे बांधावरची झाडं, आणि या पुस्तकानंतर एका लेखकानं त्यांना म्हटलं की हिरव्या बोटांचा किमयागार. मग ही हिरव्या बोटांचा किमयागार म्हणजे नेमकं काय आहे, निसर्गाबद्दल त्यांना काय वाटतं, निसर्गाचे प्रश्न ज्वलंत जे असतात ते तुमच्या आमच्या पुढे कशा पद्धतीने मांडले जातात, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आजच्या या पुस्तकवाला या खास मुलाखतीमध्ये करणार आहोत. सर, तुमचं आमच्या सकलमच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. मनपूर्वक धन्यवाद. सर, एखाद्या पुस्तकाची ज्यावेळी निर्मिती होत असते, एखादं पुस्तक लिहिलं जातं, एकतर माणसाला त्याची चिंता सतावते किंवा काहीतरी समाजातला एक आशावाद निर्माण होतो. बांधावरची झाडं तुम्ही लिहिली, पुस्तकाचं शीर्षक एकदम सोपं आहे, असं वाटतं की आपल्या शेतीच्या बांधावरचे बांध आहेत आणि त्याच्यावरची झाडं आहेत. मात्र ते पुस्तक वाचत असताना प्रचंड म्हणजे चित्र येतं, विज्ञान येतं, साहित्य येतं, संस्कृती येतात, कला येते, गाणी येतात, अनेक पुराणं येतात, म्हणजे इतिहासापासून आधुनिकतेच्या काळापर्यंत. मात्र तुम्ही एक प्रशासक पण आहात, एक विज्ञान भौतिकशास्त्रामध्ये आपलं संपूर्ण संशोधन झालेलं आहे. असं असताना बांधावरची झाडं लिहित असताना चिंता कुठली वाटली आणि आशा कुठली वाटली? चिंता एकाच गोष्टीची मला वाटते, ते म्हणजे निसर्गापासून माणूस तुटत चाललेला आहे. आणि स्टीफन हॉकिंग यांनी 2018 साली सांगितलेलं आहे की माणसाचा निसर्गातला हस्तक्षेप असाच सुरू राहिला तर पृथ्वीवरचा शेवटचा माणूस 2600 साली शेवटचा श्वास घेईल. त्यामुळं आणि असं का घडणार आहे तर निसर्गामध्ये माणसाचा अशाच पद्धतीनं सुरू असणारा हस्तक्षेप सुरू राहिला तर हा निसर्गातला हस्तक्षेप जो आहे तो दिवसेंदिवस वाढतोय आणि त्याच्यामध्ये झाडांचं, वनस्पतींचं जे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ते नुकसान कधीच भरून निघणार नाही आहे. मात्र त्याच्या दृष्टीने थोडा तरी प्रयत्न करायला पाहिजे. आणि
बांधावरची झाडं हे पुस्तक लिहित असताना खरं सांगायचं झालं तर झाडाकडे एका वेगळ्या नजरेनं बघायला मला शिकवलं वसंत आबाजी ढाके यांच्या चित्रलिपी या काव्यसंग्रहातल्या झाड या कवितेनं. ते कविता तशी छोटीशी होती आणि रविवारच्या एका पुरवणीमध्ये सहज आलेली ती कविता वाचली आणि तो दिवस अख्खा मी त्या कवितेच्या विचारात घालवला आणि त्याच्यानंतरचे अनेक दिवस तसेच त्या झाड बघितलं की ती कविता आठवायची. झाड कापायचं, झाड तोडायचं, कापायचं, त्याचा लगदा करायचा, त्याचा कागद बनवायचा, मग त्यावर लिहायचं, लिहिलेलं छापायचं, मग वाचायचं. एवढा सगळा खटाटोप कशासाठी? त्याऐवजी सरळ झाडच वाचावे. आणि मग प्रश्न पडला, झाड वाचायचं म्हणजे काय? बालपण खेड्यातलं झाडांशी संबंध हा अगदी लहान असल्यापासून, म्हणजे कदाचित आईनं झोळी बांधत असताना सुद्धा शेतात कामावरती गेल्यानंतर 2 झाडांच्या मध्येच ती झोळी बांधण्याची पद्धत आहे. तिथून संबंध आलेला होता. झाडांच्या अंगाखांद्यावरती खेळलेलो होतो. पण झाड वाचायचं म्हणजे काय करायचं हा प्रश्न तसाच अनुत्तरित होता. मग मी झाडाकडे बघायला लागलो आणि झाडं काय सांगतात हे शोधायला लागलो आणि त्याच्यामध्ये एक वेगळं विश्व माझ्या भोवताली जमा व्हायला लागलं. मग एक संकल्पना आली की चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रभर आढळणारी अशी जी झाडं आहेत, जी पूर्वी बांधावर दिसायची, आता त्या झाडांनाच आम्ही बांधावर ठेवलंय, म्हणजे आमच्या विश्वातून त्यांना बाहेर केलंय. त्या झाडांचं महत्व काय होतं हे हळूहळू त्या झाड वाचनातून माझ्या लक्षात यायला लागलं. आणि मग ते लक्षात आल्यानंतर अरे हे इतकं महत्वाचं आहे, मग हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे असं वाटायचं. आणि बांधावरची झाडं असंच पुस्तक लिहावं वगैरे काही नव्हतं. एक अपघाताने माझ्या डोक्यामध्ये एका शास्त्रज्ञाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून मी भावा या झाडावरचा लेख लिहिला होता आणि तो माझ्या ब्लॉगवर मी प्रकाशित केलेला होता, कारण एवढा मोठा लेख कुठलं मासिक दैनिक छापणार नव्हतंच. तो ब्लॉगवरचा लेख कोल्हापूरचेच आपले राजन गवस सर यांनी वाचला आणि त्यांनी मला एका 3 शब्दामध्ये रिप्लाय पाठवला, लेख मुराळीत छापतोय. ज्यावेळेस मी बाकीच्या लोकांना म्हणलं की गवस सरांनी असा मेसेज पाठवलाय, तर ते म्हणले खूप मोठी पावती आहे, याचा अर्थ तो लेख गवस सरांना आवडलाय. मग गवस सरांशी बोललो तर गवस सर म्हणले मराठीत असलं कोणी लिहित नाही, म्हणले तुम्ही खूप सुंदर लिहिले, ते आपलं मुराळीत छापायचं. मग मला जाणवलं की अशा पद्धतीचं लेखन जर केलं तर ते लोकांच्या पर्यंत जातं, लोक वाचू शकतात. या निमित्तानं मला आवर्जून सांगायला आवडेल आणि लोकांनी पण हे माहीत करून घ्यावं. श्रीधर महाजन नावाचे गोखले कॉलेजमध्ये आपल्या शिक्षक होते, वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक, आणि त्यांनी वनस्पतींच्या वरती जवळपास 10 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिलेली आहेत. मात्र त्यांचा रीच माझ्यासारख्या झाडावर प्रेम करणाऱ्या माणसापर्यंत सुद्धा नव्हता. का नाही याचा शोध घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात केलं की महाजन सरांनी मराठीतून झाडांच्या बद्दलची शास्त्रीय माहिती पूर्ण दिलेली आहे, पण विज्ञानामध्ये शास्त्रामध्ये असणारी माहिती वाचणारे मराठी वाचक कमी आहेत. आम्हाला ते वृक्ष वाटायला लागतं किंवा कंटाळवाणं वाटायला लागतं. मात्र भावाचा लेख मराठीच्याच प्राध्यापकाला, मराठीच्या विभाग प्रमुखाला आवडतो आणि ते त्यांच्या साहित्याच्या मासिकात घेतात. हे लक्षात आल्यानंतर या धाटणीने आपण लेख लिहायचे असं ठरवलं आणि मग त्याच्यातून हळूहळू कल्पना आली की बांधावर जी झाडं पूर्वी दिसायची आणि चांद्यापासून बांध्यापर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातल्या माणसाला वाटलं पाहिजे हे झाड माझं आहे, अशी 10 झाडं निवडली आणि त्या 10 झाडांच्या वरती बांधावरची झाडं हे पुस्तक लिहिलं. मला या पुस्तकाबद्दल फार एक विशेष वाटलं की खरं तर तुम्ही आवर्त सारणी पण पुस्तक लिहिलेलं आहे, याच्या अगोदरची अनेक पुस्तकं तुमची मी वाचलेली आहेत. मात्र हे बांधावरचं झाड पुस्तक म्हणजे लोक आईवडिलांना समर्पित करतात, एखाद्या व्यक्तिमत्वाला समर्पित करतात. आबाजी ढाके यांच्या झाड या कवितेला हे पुस्तक समर्पित केलंय. खरं सांगायचं झालं तर पुस्तक कुणाला अर्पण करावं याच्याबद्दल मी माझ्या सगळ्या 7ही पुस्तकांच्या मनोगत लिहिण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल केलेला आहे, जो इतरांच्या मनोगताच्या पद्धतीमध्ये नाही आहे. तो बदल असा आहे की अर्पण पत्रिका आपण लिहितो. का लिहितो तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटत असते म्हणून. मी तसं नाही केलेलं. त्या पुस्तकासाठी मला ज्या व्यक्तीकडून प्रेरणा मिळाली असं वाटतं त्या व्यक्तीनं मी ते पुस्तक अर्पण केलं. बांधावरच्या झाडांच्याकडे मी बघायलाच शिकलो वसंत आबाजी ढाके यांच्या त्या कवितेमुळं. आणि एका इंग्रजी विचारवंतानं असं म्हटलेलं आहे की कवितांचे प्रकार हे सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, चांगली, बरी आणि टुकार असे प्रकार केलेले आहेत. त्याच्यातली टुकार कविता म्हणजे कुठली
तर कवी समोरून आलेला दिसल्यानंतर लोक मान खाली झुकवून वाट बदलतात त्या कवीच्या कविता टुकार, ज्या ऐकायलाच आपल्याला नको वाटतात अशा. कोणाच्या कविता आहेत तशी मी उदाहरणं कोणाची देत नाही. दुसरा बरी कविता म्हणजे जी ऐकल्यानंतर बाबा आपल्या डोक्यात जो विचार चाललेला होता तो जरा बाजूला. बरेचसे हास्य कवी तशा प्रकारच्या कविता लिहितात आणि त्यांच्यामुळं माणसाचा तो क्षण जो असतो. चांगली कविता म्हणजे जिथं माणूस स्वतःचं सगळं दुःख विसरून जातो ती कविता ऐकताना. अशा कविताही खूप छान आहेत की नवरा बायकोच्या बद्दलच्या एक तुळजापूरच्याच कवीने लिहिलेली कविता आहे की बायकोच्या पायात काटा मोडतो आणि मग त्या पायात चालणाऱ्या तिच्या पायातल्या काट्याची वेदना मात्र त्याच्या हृदयात उमटते. तर ही कविता ऐकताना आपण नकळत कळत नकळत आपल्या विश्वात थोडंसं गुंततो. ती चांगली कविता आहे. उत्कृष्ट कविता कुठली, तर जी कविता एखाद्या माणसाच्या जीवनात काही ना काहीतरी सद्गुण आणते, चांगला एक परिवर्तन घडवून आणते, ती कविता म्हणजे उत्कृष्ट कविता. श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ कविता, श्रेष्ठ कवितेमध्ये ज्याच्यामुळं समाज बदलतो आणि उत्कृष्ट कविता सर्वोत्कृष्ट कविता या गटामध्ये त्याने बसवलेल्या आहेत, त्यांच्यामुळं पूर्ण राष्ट्र उभा राहतो, ज्याच्यामध्ये आपण वंदे मातरम वगैरे समाविष्ट करू शकतो. ह्या कवितेनं माझ्या वैयक्तिक जीवनात बदल आणला. झाडं मी लहानपणापासून लावलेली आहेत, जगवलेली आहेत, वाढवलेली आहेत, पण त्यांच्याकडे बघण्याची एक दृष्टी मला या कवितेनं दिली. म्हणून मी या झाडांचं तेवढ्या बारकाईने निरीक्षण करू शकलो आणि म्हणून ते लिखाणातही उतरवू शकलो. म्हणजे मला प्रेरणा देणारे वसंत आबाजी डहाके हे निमित्त मात्र असतील, मात्र त्यांनी ज्या कवितेत ते शब्द गुंफले आणि जी कविता मला वाचायला मिळाल्यानंतर झाडं वाचावीशी वाटली, त्या कवितेलाच आपण अर्पण केली पाहिजे असं मला मनापासून वाटलं आणि म्हणून ती कविता अर्पण पत्रिकेसाठी निवडली. माझी एक इच्छा होती की ती वसंत आबाजी डहाके यांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहून द्यावी, त्याच्याखाली त्यांची लठ्ठेदार सही असावी आणि त्यांनी ती माझी इच्छा कोणताही पूर्वपरिचय नसताना पूर्ण केली. त्यांचेही मनापासून आभार मानायला पाहिजे की त्यांनी मोठेपणानं ती कविता लिहून दिली. खरं तर मी हे पुस्तक वाचताना मला फार विशेष वाटलं. म्हणजे एकीकडे कला होती, संगीत होतं, त्याच्यात चित्र फार छान होते, मांडणी पुस्तकाची एकंदरीत फार छान वाटली. याच्यामध्ये खास विशेष असे शब्द होते. तो म्हणजे हदगा होता, बोरांचं पुराण होतं, जांभळाचं आख्यान होतं, बाबळीचा काटा सुद्धा होता. एक सल होती लेखकाच्या मनामध्ये, कुठेतरी एक सल होती, निसर्गाला टोचत होतं, ते तुमच्याही कदाचित हृदयाला टोकत असेल. ह्याच्यातली 10 ही झाडं लोकांच्या जीवनाशी जोडली गेलेली झाड आहेत. आता काळ इतका बदललेला आहे, कदाचित आजच्या काळामध्ये बाबळीच्या शेंगाचं लोणचं केलं जात होतं हे अपवादानं कोणाला माहित असेल. इव्हन आदिवासी भागामध्ये सुद्धा ते लोणचं आज केलं जातं की नाही हा संशोधनाचा भाग आहे. ज्या घरात लग्न व्हायचं, सून यायची, त्या घरात आणि त्या लग्न होऊन गेलेल्या मुलीच्या माहेरी सुद्धा बाबळीच्या शेंगाचं लोणचं आवर्जून केलं जायचं, जोपर्यंत तिला बाळ होत नाही तोपर्यंत, आणि तिला खायला पण घातलं जायचं. त्याचं कारण म्हणजे बाळ जन्माच्या वेळी ज्या वेदना होतात त्या वेदना सहन करण्याची तिच्यामध्ये ताकद येते आणि मसलची फ्लेक्झिबिलिटी वाढते, असं त्या काळातल्या लोकांचं मत आहे. म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अर्थसहाय्य देऊन काही वनस्पती शास्त्राची पुस्तकं प्रकाशित केली. त्यात व्यवहारोपयोगी वनस्पती नावाचं एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये हा सगळा दाखला दिलेला आहे. तर बाबळीच्या झाडाचा हा उपयोग कोणाला माहिती आहे. आणि मग लोकांचे दृष्टिकोन त्या झाडांच्याकडे बदलत गेलेले आहेत. बाबळीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये मी 4 मोठ्या कवींच्या कविता दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत, बासी मर्ढेकर आहेत, वसंत बापट आहेत आणि इंदिरा संत आहेत. आणि या 4 लोकांचा त्या झाडाकडे बघायचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर त्या झाडाकडे बघून म्हणतात की काय या झाडाचा उपयोग आहे, ह्याची ना गर्द सावली आहे, ह्याच्या सावलीमध्ये कोणी बसू शकतं ना, ह्या झाडाच्या काट्यामुळं त्याच्या आजूबाजूला कोणी जाऊ शकतं, निरुपयोगी झाड आहे, फालतू झाड आहे. बासी मर्ढेकरांचा परिवर्तनवादी नवविचारांचा दृष्टिकोन होता. त्या झाडाची उपयुक्तता काय आहे, तर ते झाडाची पानं जे आहेत ती बकरी खाते, त्याचे काठे आहेत त्याच्यामुळे त्याचं कुंपण तयार करता येतं, त्या झाडाचे सगळे फायदे सांगले जातात. वसंत बापट यांना त्याच्यातलं कणखर लाकूड दिसलं आणि त्यांनी त्याला कणखर बापाची उपमा दिली. वाया जात असलेलं पोरग, तो मारत असलेल्या टोचा आणि ते
सुतार पक्षाचं त्यांनी त्याच्यामध्ये उदाहरण घेतलंय. त्या सुतार पक्षी त्याच्यावरती टकटक करतो, त्याला टोचा मारतो, पण तो कणखर लाकूड झाड आहे, ते झाड उभाच आहे, असं बापाचं उपमा दिलेली आहे. इंदिरा संत यांना मात्र हिरव्या गर्द पानांच्या वरती पिवळी फुललेली फुलं पाहून हळद लावलेली आणि हिरवा शालू नेसलेली नववधू दिसते. अशी ही लोकजीवनाशी, लोकांशी जोडली गेलेली सगळी झाडं आहेत. सागाच्या झाडाचं तर आज आपल्याला लाकडाशिवाय काही किमतीचं वाटतच नाही. मात्र सागाच्या बियापासून काढलेलं तेल हे सांधेदुखीसाठी सर्वोत्कृष्ट मानलं जातं. हे आज लोकांच्या पर्यंत माहितीच नाही. फक्त आम्हाला त्याचं लाकूड, आपल्या स्वार्थाचं काय तेवढंच आपण बघत गेलो, आणि त्याच्यामुळे शेतातलं पीक पडतं म्हणून आम्ही आमच्या या बांधावरची झाडं बांधाच्या बाहेर घालवली. त्यांना सुद्धा बांधावरच नेलं असं मी म्हणतो, आणि म्हणून त्याला बांधावरची झाडं हेच नाव द्यायचं ठरवलं. दोन्ही अर्थाने, पूर्वी बांधावरची असायची झाडं जी आता आम्ही बांधावर ठेवलेत, म्हणजे शेताच्या बाहेर, आपल्या जीवनाच्या बाहेर टाकलेत, अशा अर्थाने ते बांधावरची झाडं दुहेरी नाव घेतलेलं. खरं तर आपली संस्कृती आपण पाहतो की निसर्गपूजक संस्कृती वगैरे ह्या सगळ्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा असं निर्माण होतं. आपल्याच पुस्तकात लिहिलंय की शेवग्याबद्दलची पाककलेत एवढं महत्वाचा ठरतो शेवगा, आणि शेवग्याबद्दलची एक अंधश्रद्धा समाजामध्ये आहे. नेमकं काय ही गोष्ट आहे? अंधश्रद्धा नाही, त्या काळातल्या सुरक्षेसाठी त्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. आणि एक लक्षात घ्या की अजूनही एखाद्या मुलीला सांगितलं की बाई तू दिवसभर किचनमध्ये असतेस आणि त्याच्यामुळे तुझ्या अवतीभोवती सगळी प्रदूषण करणारे वायू, प्रदूषक असलेले वायू तुझ्या अवतीभोवती बराच काळ राहिलेले असतात, तू तितकाच काळ स्वच्छ हवेमध्ये राहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि तुळस तिच्या भोवतीचं सगळं वातावरण मंगलमय तर करतेच, पण त्याच्यात ऑक्सिजन रिचनेस असतो. तर तू तुळशी भोवती एक सकाळी 5 फेऱ्या मार. जी मुलगी हे सगळं सायन्स शिकलेली आहे ती मुलगी तरी मारेल का? नाही मारणार. पण तिला सांगा की दररोज तू 5 फेऱ्या मारल्यानंतर तुला खूप चांगला सुस्वभावी गुणी नवरा मिळेल. किंवा लग्न झालेल्या मुलीला सांगा की तुला पहिला मुलगाच होईल, फेऱ्या मारतील आपोआप. तर त्या काळातल्या समाजाकडे वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकी दृष्टिकोन नव्हता, आणि लोकांच्या मध्ये आरोग्यासाठी चांगल्या, त्यांचं निरामय जीवन राहावं याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी ठसवण्यासाठी अशा गोष्टी घेतलेल्या होत्या. शेवग्याच्या झाडाचं वैशिष्ट्य काय होतं, तर शेवग्याच्या झाडाच्या वरती जर लहान मुलं चढली तर फांद्या त्याच्या कमकुवत असतात आणि ती पडण्याची शक्यता असते. म्हणून दारात शेवगा नसावा, परसात असावा. दारात बोरीचं झाड नसावं. त्याचं कारण घरात येणाऱ्या जाणाऱ्याची उंची कमी जास्त असेल तर त्याचे काटे जे आहेत, फळाची झाडं नेहमी अशी खाली फांद्या वाकलेल्या असतात, तर त्याच्या खालून येत असताना त्याच्या काट्यामध्ये फेटा वगैरे अडकून जाण्याची शक्यता होती, आणि त्यामुळं बोरीचं झाड घराच्या आजूबाजूला कुठे नसावं. ह्या सगळ्या संकल्पना तशा माणसाच्या चांगल्या पद्धतीने जगता यावं, त्याच्या जीवनात कुठे अडथळा येऊ नये, अपमानास्पद कोणाला वागणूक मिळू नये, अशा सगळ्या दृष्टिकोनातून त्या बनवलेल्या होत्या. त्याच्या पाठीमागं विज्ञान होतं असं म्हणण्यापेक्षा सुरक्षितता हा फॅक्टर, हा घटक जास्त महत्वाचा होता. वाढती फ्लॅट संस्कृती आहे, गाव सोडून माणसं शहरात येत आहेत, निम शहरात जात आहेत, सर्व काही बदलत चाललेलं आहे, माणसांची गर्दी होत चाललेली आहे. मात्र या सगळ्यांमध्ये पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो की निसर्गापासून माणूस दूर चाललेला. निसर्गापासून माणूस खूप 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 दूर गेलेला आहे. माणसाला काय हवंय तर पैसा हवाय. कशासाठी हवाय? सुखासाठी हवाय. पण ह्या सुखाच्या मागे धावत 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 आपण आपला जो विकास आहे त्या विकासाच्या रूपात एक वेगळा भस्मासूर निर्माण करतोय, आणि याचं प्रात्यक्षिक आपल्याला उत्तर भारतामध्ये प्रकर्षानं जाणवायला लागलेलं आहे. तिथे कित्येक वर्षापासून हिमालय उभा आहे. धोधो कोसळणारा पाऊस पूर्वीही असायचा, मात्र दरडी कोसळण्याचं प्रमाण मागच्या काही वर्षात ज्या प्रमाणात वाढले तेवढ्या दरडी कधीच कोसळत नव्हत्या. त्याचं कारण हे की आम्ही आमच्या सुखासाठी काय हवंय हे करत असताना ती कृती करताना अन्य घटकांच्या वरती काय परिणाम होतो याचा विचार करत नाही. एक साधं उदाहरण जर घ्यायचं झालं, आणि जे महाराष्ट्रातलं सर्वांच्या परिचयाचं असणारं उदाहरण जर घ्यायचं झालं, तर नवा मुंबई पुणे महामार्ग जो आहे त्या महामार्गावरती दरडी कोसळण्याचं प्रमाण जितकं आहे त्याच्यात 1/10 भाग सुद्धा जुन्या पुणे मुंबई हायवेवरती नाही.
याचं कारण काय आहे? तर जुना पुणे मुंबई हायवे तयार करत असताना मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर झाला हम्म. आणि नवीन हायवे तयार करत असताना यंत्रांचा वापर जास्त झाला. माणसानं टिकावणं तिथला रस्ता खोदून तयार करत असताना जेवढे हादरे आजूबाजूच्या भागाला बसले त्याच्या कैक पट जास्त हादरे मशीनच्या साह्यानं रस्ता खोदत असताना झाले. आता हे हादरे बसल्यामुळं आपोआपच तिथला भूस्तर जो होता तो खिळखिळा झाला. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पाणी त्याच्यामध्ये जातं आणि त्या एकूण माती दगड भाग जो आहे त्याच्यात पाणी मिसळल्यानंतर त्याला जडत्व प्राप्त होतं आणि मग त्या दरडी कोसळतात. आणि हे चित्र हिमालयामध्ये जास्त भीषण स्वरूपात का दिसतं? तर आपल्याकडे निदान टणक खडकाच्या किंवा कठीण मुरुमाच्या अशा प्रकारच्या पर्वतरांगा आहेत. हिमालयामध्ये माती असलेल्या पर्वतरांगा आहेत. तिथं अशी अजस्र यंत्र वापरून आपण जर काम करायला लागलो तर आपोआपच खूप गोष्टी, दरडी कोसळण्याचं प्रमाण, अचानक ते सगळं वाहून गावाच्या गावाचं गाडली जाण्याचं प्रमाण हे वाढताना दिसतंय. हा एक फॅक्टर झाला. दुसरा फॅक्टर म्हणजे आज आमच्या सुखासाठी काय हवंय तर या भागात सुद्धा जर आपल्या भागात सुद्धा जर बघायचं झालं तर ऊसाचं क्षेत्र जास्तीत जास्त वाढलं पाहिजे का तर पैसे त्याच्यातून जास्त मिळतात. पैसे जास्त मिळवून काय करायचं तर मोठं घर बांधायचं. मोठं घर, बाकीच्या सगळ्या गोष्टी, सोयी सुविधा ह्या सगळ्या मिळवण्याच्या साठी मग शेतातली बांधावरची झाडं काढून टाकली पाहिजेत कारण त्याने गुंटाभर रानातला ऊस मार खातो. खरंय. अशा पद्धतीची विचारसरणी होत चालल्यामुळं निसर्गाचा आपला कनेक्ट तुटत 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 आता अशी परिस्थिती आलेली आहे, अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. मुळात निसर्गाची रचना इतकी सुंदर झालेली आहे की प्रत्येक गोष्टीचा उपयोग काही ना काहीतरी आहे म्हणून ती निसर्गात अस्तित्वात आलेली आहे. साखळी अशी जोडली गेलेली आहे. ती जोडली गेलेली साखळी आम्ही आमच्या स्वार्थासाठी सगळी बिघडवत चाललेलो आहे. त्यातलं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणून मी सांगत असतो नेहमी. आम्ही 30-35 वर्षापूर्वी ज्यावेळेस पुण्याला जायचो त्यावेळेस खेड शिवापूरच्या तिथे आजूबाजूला कुठेतरी कॉस्मॉस थोडाफार दिसायचा. आत्ता कॉस्मॉस सगळ्या पश्चिम घाटामध्ये पसरायला लागलेला आहे. ह्या कॉस्मॉसचा उपयोग काय तर त्याची फुलं खूप देखणी दिसतात. मात्र त्या कॉस्मॉसचा तोटा काय तर कॉस्मॉसचं रोप असलेल्या बुंद्यापासून म्हणजे कॉस्मॉसच्या रोपाच्या बुंद्यापासून साधारणपणे 1 मीटरभर अंतरावरचं गवत ससा सुद्धा खात नाही. मग या कॉस्मॉसच्या बियाचा प्रसार केला कुणी तर दाजीपूर अभयारण्यामध्ये एका मोठ्या माणसानं सगळीकडे फुलं फुललेली दिसावीत म्हणून त्या बिया पुण्यावरून आणून टाकल्या. आता त्याचा परिणाम असा झालाय की तिथल्या गवताला शाकाहारी प्राणी जंगलातले तोंड लावत नाहीत. शाकाहारी प्राणी मग खाण्यासाठी काय शोधत येतात तर शेतकऱ्याने शेतात पेरलेलं पीक. आता ते प्राणी शेताकडे यायला लागले म्हणल्यानंतर त्यांच्यावर जगणारे मांसाहारी प्राणी पण यायला लागले आणि बिबट्याचा उपद्रव चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात सुरू झालेला आहे. नक्की. म्हणजे निसर्गाचा कनेक्ट जो आहे हा निसर्गाला आम्ही समजून न घेण्यामुळे तुटत तुटत चाललेला आहे. आणि बांधावरची झाडं लिहित असताना मी 10 झाडांच्या पुरतं हे लिहिलंय. असं प्रत्येक झाडाच्या बद्दल लिहिता येईल कारण इथल्या प्रत्येक झाडाबद्दल खूप विस्तृत भाष्य आपल्या संस्कृत साहित्यामध्ये सापडतात. तर ही 10 झाडं तरी जी प्रत्येकाच्या शेतात पूर्वी असायची, लहानपणी त्या झाडांना दगड मारून आंबे पाडणं, ज्याच्या मालकीचं झाड आहे त्याचा डोळा चुकवून आंबे पाडणं किंवा बोराच्या शेतामध्ये जाऊन बोरं तोडून खाणं, ह्याच्यातला जो आनंद होता तो आजच्या मुलांना, खेड्यातल्या मुलांना सुद्धा मिळत नाही. तर हे सगळं तुटत चाललेलंच आहे. त्याच्यामध्ये जे जीवनसत्व मिळायचे, जीवनाला आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे घटक मिळायचे ते सुद्धा संकरित वाणातून मिळत नाहीत. आरोग्यशास्त्र असं सांगतं की तुम्ही जिथे राहत असाल तिथून 15 कोस अंतरावरच्या परिघात जे काही पिकतं ते तुम्ही खाण्यासाठी जास्तीत जास्त वापरलं पाहिजे. आम्ही आता सफरचंद जे काश्मीरमध्ये पिकतात ते खातो. इथं स्थानिक पिकणारी बोरं जे ते हद्दपार केली आणि तिथं ऍपल बियर आणले, ऍपल बोर आणलंय ते खायला लागलो. असं सगळं आम्ही स्थित्यंतर करत चाललोय. निसर्गाचा मूळ कनेक्ट जो आहे तो कनेक्ट तोडून टाकत चाललेलो आहे आणि त्याचे फटके आपल्या आयुष्यामध्ये वारंवार बसताना दिसत आहेत. तुम्ही आरोग्याच्या विषयातच बोललेला आहात. याच्यामध्ये 2 मला शब्द फार छान वाटले की एक आहे बोर पुराण आणि दुसरं आहे जांभूळ आख्यान. जांभूळ आख्यान काय? जांभूळ आख्यान त्याची स्टोरी त्या पुस्तकातच वाचायला पाहिजे. मी जास्त विस्तृतपणे जात नाही.
पण माणसाचं मन सुद्धा स्थिर पाहिजे, माणसाचं मन सुद्धा पवित्र असलं पाहिजे. या दृष्टीनं महाभारतामध्ये आणि आपल्या पौराणिक कथांच्या मधून वेळोवेळी उपकथानकं आलेली आहेत किंवा कथानकं लिहिली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये ते जांभूळ आख्यानमध्ये स्टोरी अशी आहे की द्रौपदीच्या मनात आलेला विचार तो श्रीकृष्ण ओळखतो आणि त्या विचारावरती तिला सुज्ञपणाची जाणीव करून देण्यासाठी सगळं पुढचं रामायण घडवतो की एकच जांभळाचं फळ तिथं असतं, ते तोडलं जातं, नंतर परत ते ऋषी येतात, ते रागावतात, ते सांगतात ते परत तिथं जोडलं गेलं पाहिजे. मग अशा व्यक्तीनंच ते अशा व्यक्तीच्या हातात असतानाच ते जोडलं जाईल जिच्या मनात काही चुकीचा विचार असेल. आणि मग त्याच्यामध्ये द्रौपदी सापडते आणि मग तिथे तिला उपदेश केला जातो, अशी ती स्टोरी. ह्या स्टोरीला लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी पंढरपूरचे उमाप साहेब जे आहेत, विठ्ठल उमाप, त्यांनी ते पूर्ण कथानक रचलं आणि जांभूळ आख्यान हा प्रयोग महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात त्यांनी सादर केला. लोकांच्या तो पसंतीला उतरला आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद सुद्धा दिला. आता जांभूळ आख्यान हे माहीत आहे, पण ते जांभळाच्या कथेशी जोडलं गेलेलं आहे. जांभूळ झाड तिथं सुद्धा आहे आणि त्यावेळेस पासून त्याचा उपयोग होत होता. हे लोकांच्या ज्यावेळेस लक्षात येईल किंवा असं कथानक त्या झाडाची माहिती देता देता मी देईन, त्याच वेळेस झाडाची माहिती वाचणार. श्रीधर महाजन सरांनी लिहिलेली सगळी पुस्तकं आमच्यासारखी ज्यांना आवड आहे ती लोक वाचतील, पण सर्वसामान्य माणसांना जर वाचायचं असेल तर त्याला हे पण सांगितलं पाहिजे जांभळाच्या बरोबर हे. बादरायणी संबंध हा शब्द आपण सहज वापरतो. मग बोराचा आणि बादरा, बोराला बादरा पण म्हणतात. मग बादरायण संबंध हा शब्द कसा आला, त्याच्या पाठीमागची कथा काय आहे, किंवा म्हातारीची आणि बोराची गोष्ट काय आहे, ही गोष्ट वाचताना लहान मुलांना ते वाचल्यासारखं वाटतं. आणि मी त्याच्यात आणखी एक प्रकार केलाय की ज्याचा उल्लेख तुम्ही आतापर्यंत केलेला नाही, तो म्हणजे माझा आणि त्या झाडाचा कनेक्ट काय आहे. मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो की कुठलं झाड तुम्हाला एक व्यक्तिगत दृष्ट्या लेखकाला कुठलं झाड जास्त जवळचं वाटतं आणि कुठल्या झाडाशी लेखक म्हणून तुम्ही जास्त कनेक्ट होत आहे. या सगळ्याच झाडांशी आम्ही कनेक्टेड होतो, कारण लहानपण खेड्यात ज्याचं गेलेलं आहे, खऱ्या अर्थानं खेड्यातलं लहानपण. आणि मी जाणीवपूर्वक त्या प्रसंग लिहिलेले आहेत काही काही. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग जो वाचल्यानंतर लहान मुलं पण मला काही काही बोलतात, तो म्हणजे जांभळाच्या प्रकरणामध्ये आलेला प्रसंग. वडील प्राथमिक शिक्षक होते, त्यांची शाळा सकाळी अर्धीच असायची, आमची शाळा सकाळी अर्धीच असायची. जांभळाचं झाड जे गावाजवळ होतं ते तोडलं गेलेलं होतं, त्यामुळे जांभळं खायची हौस पूर्ण करायची तर गावापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या शेतात जाऊन तिथली जांभळं खायची. जांभळं खाऊन आम्ही आलो पण तोपर्यंत वडील घरी आलेले होते. मग कुठं गेलात विचारल्यानंतर सांगितलं शाळेतूनच आत्ता आलोय वगैरे. आणि त्यांना माहित होतं आम्ही तिकडे गेलोय ते, कारण गावात अशा चुगल्या म्हणता येणार नाही त्याला, पण त्या वयामध्ये आमची कशाला चुगली करायची असंच आम्ही पण म्हणायचो. तर कुणी ना कुणीतरी अशी चुगली करायचं त्यावेळेसच्या भूमिकेत शिरून मी सांगतो की, आणि ते एकमेकाच्या घरी कळायचं. कोणाचं पोरग सुरक्षित न राहता धोक्यामध्ये स्वतःला घेऊन जातंय असं जर काही घडत असेल तर भलेही तिथं नाही टोकतील, पण पालकांच्या पर्यंत ती बातमी कर्णोपकरणी पोचायचीच. आमच्याही घरात ती पोचलेलीच होते. त्यामुळं वडिलांनी आपली चोरी पकडण्यासाठी जीप बाहेर काढायला सांगितली आणि जे जांभूळ हक्क्यांमध्ये सांगितलं तेच घडलं. आमची जीप लाल झालेली होती, जांभळी झालेली होती. तर हे सगळं जे आहे हे सगळं लहान मुलांच्या बाबतीतही घडतं. आत्ताही जांभळं खायला दिल्यानंतर शहरातली भले ती विकत घेतलेली असेल, काही सुज्ञ पालक मुलांना खायला घालतात आणि मग ते मुलांना त्याचं अप्रूप असतं की माझी जीभ किती जांभळी झालेली आहे, रंगलेली किती. तर हे सगळे कनेक्ट जे आहेत ते अनुभवलेले आहेत, प्रॅक्टिकली अनुभवलेले आहेत. त्यातले मी आणि लिहिताना मी कुठे थोडे सुद्धा कल्पना विस्तार त्या भागामध्ये केलेला नाही. बोराचं तसंच होतं, जे सगळ्यात चांगलं बोराचं झाड होतं त्या बोराची फळच विकायचं आमचं शेतकरी. आणि ती फळं जो विकत घ्यायचा तो ज्यावेळेस फळं पाडायचा त्यावेळेस गोळा करायला बोलवायचा आणि 2-4 फळं आमच्या हातावर टेकवायचं. पूर्वी कसं दगड मारून ते फळं आम्ही पाडायचो, ते सुख राहिलं नव्हतं, पण ती 2-4 का होईना आमच्या जिभेचे चोचले पुरवते ह्याचं कौतुक असायचं त्या काळामध्ये. मग तो नसताना त्या झाडाला दगड मारली जायची. ते जास्त विस्ताराने लिहिले नाहीत प्रकरण भाग, पण अशा खूप गमती जमती लहानपणच्या आहेत, त्यातल्या मोजक्या त्याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केलाय. ही सगळी झाडं जोडली गेलेली होती. सागाचं झाड फार बघायला मिळायचं नाही, पण सागाच्या बिया कधी कधी गोळा करायला लागायच्या.
सागाचे बी सहज रुजत नाहीत, ते रुजण्याची पद्धतही त्याच्यामध्ये सांगितली. ह्या सगळ्या झाडांचं जे आहे, ह्या सगळ्या झाडांचा कनेक्ट हा माणसाच्या जीवनामध्ये आलेला होता आणि ती झाडं सगळी महत्वाची होती. याच्यामध्ये एक एक झाड असं आहे की जे थोडंसं का होईना पण अपरिचित आहे, हादगा. कारण आमच्या इकडे हादगा नावाचा सण साजरा केला जायचा. म्हणजे आम्ही हो. वाटीतनं खिरापत ज्याला आम्ही म्हणायचो, हो. ते कुणी ओळखायचे खिरापत वगैरे, हादगा ग बाई हादगा. आणि गल्लीतनी महिला सगळ्या गाणी बिणी म्हणायच्या, मग लहान पोरं आम्ही त्यांच्या पाठीमागं जायचो, असं होतं. या हादगा मोठ्या पोरांना प्रवेशच नव्हता ना. नक्की. लहान असल्यामुळे संधी असायची. हा. हादगा झाड आता अपरिचित झाले हे खरंच दुर्दैवी आहे. अर्थात त्याला दुसरं एक कारण आहे, त्या झाडाचं आयुष्यच असतं 15 ते 20 वर्ष. हो. आणि त्याचं मल्टिप्लिकेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा त्याचं प्रसार ज्या वेगानं व्हायला पाहिजे त्या वेगानं होत नाही. त्याची 3-4 महत्वाची कारण आहेत. एक म्हणजे हादगेचं बी जास्त काळ टिकू शकत नाही. 3-4 महिन्यात जर त्याची रोपं नाही तयार केली तर ते बी कुठली तरी कीड खाऊन टाकते आणि त्याची जर्मिनेशनची पॉवर किंवा त्याच्यातून रोप तयार व्हायची क्षमता त्याची नष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे हादग्याची रोपावरती रोग खूप पडतात आणि त्याच्यामुळे रोपावस्थेतच ती झाडं जळून जातात. तिसरा भाग मी सांगितलाच की त्याचं आयुष्य फार कमी आहे. हे हादग्याचं झाड इतकं महत्वाचं आहे की हादग्यामध्ये कॅल्शियम रिचनेस खूप आहे. जी लोक शाकाहारी असतात त्यांनी कॅल्शियमच्या गोळ्या खाण्याऐवजी हादग्याच्या पानाची आणि फुलांची भाजी जर करून खाल्ली, इवन कोवळ्या शेंगाची भाजी करून खाल्ली तर त्यांच्या कॅल्शियमची गरज पूर्ण होते. असं हे म्हणजे बटनाला पर्याय असणारं झाड आहे. त्यामुळं ते झाड खूप महत्वाचं आहे. मात्र त्याच्यावरती निसर्गानेच घातलेली बंधनं आहेत आणि अशी बंधनं घालत असताना निसर्गाने का घातलेली बंधनं हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या झाडाची माणसानं काळजी घेऊन ती कशी वाढतील याच्यासाठी खास प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून हे झाड अशा पद्धतीचं बनवलेलं आहे. निसर्गानं खूप विचार करून अशा गोष्टी केलेल्या आहेत. सागाच्या झाडाला तसलं नाही, सागाचं फक्त तेल पाहिजे. ते झाड कुठेही रुजलं एकदा की ते वाढत जातं, त्याला काही काळजी नाही. आंब्याच्या झाडाला त्याच्यापेक्षा कमी, पण हे झाड इतकं नाजूक आहे, त्या झाडाची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि ती कोणी घ्यायला पाहिजे तर आमच्यासारख्या शाकाहारी माणसाने घ्यायला पाहिजे. कारण हाड मोडलं तर मटण खा हा काही पर्याय नाही, लेग सूप प्या हे काही उत्तर होऊ शकत नाही, कारण तो खाऊ शकत नाही माणूस. मग त्याच्यासाठी हादगा हा हे पर्याय आहे. पण त्याच्या नैसर्गिक मर्यादामुळे ते झाड आता अपरिचित व्हायला लागले. त्याच्यामध्ये मी उल्लेख केलाय की कोल्हापूरला ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळेस मित्राच्या गुऱ्हाळावर गेल्यानंतर ऊसाचा रस किती पिणार, काकवी किती खाणार, मग त्याच्यानंतर तिखट काय तर हादग्याच्या फुलांची भजी, पकोडे हे त्याच्याबरोबर तिखट म्हणून आम्हाला दिलेलं असायचं. आता या भागात सुद्धा हादगा दिसत नाही. विद्यापीठात काही झाडं आपण लावायचा प्रयत्न केला. पूर्वी 2 झाडं होती बॉटनी डिपार्टमेंटने लावलेली, आता आणखी काही झाडं आपण लावलेली आहेत आणि ज्याच्यातून नैसर्गिक पुन्हा पुनरुत्पादन होईल अशी आपण यंत्रणा डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय. मात्र हादगा हे आता दुर्मिळ होत चाललेलं, शेतात लावायचं, बांधावर लावायचं आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारं झाड आहे. हादग्याच्या पानाची, फुलाची आणि शेंगाची तिन्हीची भाजी करता येते आणि फुलांची भजी खूप छान होतात. मला एका गोष्टीकडे यायचं आहे की ज्या विद्यापीठाचा आपण उल्लेख केला, एक लेखक आहात, एक भौतिकशास्त्रामध्ये संशोधन झालेलं आहे, पुस्तकं एवढी 7 वगैरे लिहिलेली आहेत. या सगळ्यांमध्ये माणूस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. कुलसचिव म्हणून आपण सध्या काम करताय. मात्र आपली एक वेगळी ओळख आहे आणि ज्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो, एक अप्रूप सुद्धा वाटतं, जे म्हणजे विद्यापीठाला पाणीदार केलं. सोलापूर ते कोल्हापूर हा प्रवास आणि विद्यापीठासाठी खूप काही केलं. हे खूप काही या शब्दामध्ये भरपूर गोष्टी आहेत ज्या लोकांना अपरिचितच आहेत. काही लोकांना परिचित आहेत, मात्र अपरिचित असणाऱ्या गोष्टी विद्यापीठामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीनं केलेल्या कार्याबद्दल थोडी माहिती आपण सांगा. शिवाजी विद्यापीठ नसतं तर कदाचित अनेक लोकांचं आयुष्य घडलं नसतं. मी फक्त माझं म्हणणार नाही, तर अनेक लोकांचं आयुष्य घडलं नसतं. हे विद्यापीठच स्थापन झालं ते ज्ञानाची गंगा घरोघरी खेड्यापाड्यापर्यंत पोचावी या हेतून स्थापन झालं. आणि यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते बाळकृष्ण यांनी इच्छा व्यक्त करण्यापासून त्याला मूर्त स्वरूप देणारे बाळासाहेब देसाई असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, या सगळ्या लोकांनी या विद्यापीठाकडे फार वेगळ्या नजरेनं बघितलेलं आहे. या विद्यापीठाचा
पदवीधर, पदव्युत्तर पदवी आणि नंतर PhD या सगळ्या शिक्षण घेण्याच्या पायऱ्यावरती शिवाजी विद्यापीठाचाच मी विद्यार्थी राहिलो. या विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आणि डॉक्टरेटचं पदवी संशोधन करत असताना मला काही गोष्टी खूप जाणवल्या आणि ज्याची सुरुवात अप्पासाहेब पवार साहेबांच्यापासून झालेली होती. ती म्हणजे इथल्या प्रशासनाची घडी खूप चांगली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्या काळात बघितलेले काही अधिकारी होते, ज्याच्यामध्ये मी आवर्जून नाव घेईन ते VR पाटील सर. आणि त्यांच्या दुसरा किस्सा सांगत नाही, पण एक किस्सा सांगतो की विद्यापीठाप्रती कशी निष्ठा असावी ह्याची शिकवण जी आहे ती तशा अधिकाऱ्यांच्याकडून मिळाली. आम्ही 3 नंबर हॉस्टेलला राहायचो. 3 नंबर हॉस्टेलमध्ये आम्हीच आंघोळी करायचो. आमच्या आंघोळीचं पाणी नंतर पाटाने वाहत यायचं आणि खेड्यातली पोरं, विहिरीत उड्या मारायची सवय असलेली आणि बकेटच्या बकेट डोक्यावर घ्यायची सवय असलेली पोरं, शेंदून घ्यायच्या झाले तरी 2-2, 3-3 बकेट बादल्या डोक्यावरती ओतून घेणारी पोरं. त्यामुळे पाण्याचा तसा थोडा अंघोळीच्या पाण्याचा बेफाम वापर होता. आणि ते सगळं पाणी मग पाटाने वाहत स्पोर्ट्स कॅम्पसकडे यायचं, स्पोर्ट्स हॉस्टेलकडे. आणि बऱ्याच वेळा जाताना हे हाफ शर्ट इन केलेला असे ते अधिकारी वाकून लाकडाच्या तुकड्यानं ते आंघोळीचं आलेलं पाणी झाडाच्या बुडात कसं जाईल हे बघायचे. सुरुवातीला आम्हाला माहित नव्हतं हे कोण आहेत ते, पण कपडे एवढी चांगली घातलेला माणूस हे काय करतोय म्हणून कुतूहलाने एकदा विचारलं. म्हणजे उघडा डोळे बघा नीट हे आमचं ब्रीद वाक्य आहे, आमच्या जीवनातला एक मंत्र आहे म्हटलं तरी चालेल. आम्ही ते बघितलं आणि वाटायचं की शिपाई तर निश्चितच नाहीये, क्लर्क नाहीये, एवढी चांगली कपडे घातले म्हणजे कोणीतरी मोठा माणूस दिसतोय आणि हा असं का करतोय. आम्ही चौकशी केली त्यावेळेस कळालं की PR पाटील सहाय्यक कुलसचिव क्रीडा विभाग आहेत. विद्यापीठाचा एक वर्ग एकचा अधिकारी या पद्धतीनं काम करताना आम्हाला बघायला मिळाला, हे आमचं नशीब. मात्र इथं असणारे प्रशासकीय अधिकारी सुद्धा शिकवण देणारे मिळाले. त्यांनी विद्यापीठावरती प्रेम म्हणजे काय असतं हे आम्हाला शिकवलं. विद्यापीठावरचं प्रेम म्हणजे मला खूप 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 विद्यापीठ आवडतं असं नाहीये, महाराजाच्या पुतळ्याच्या तिथं जाऊन दररोज नमस्कार करणं हे नाहीये, तर इथं येणाऱ्या घटकाच्या अडीअडचणी कशा सोडवायच्या आणि त्याच्यासाठी कार्य कसं करायचं हे विद्यापीठ आपलं म्हणून आपल्या घरात आपण काय केलं असतं. समजा माझ्या घरात ज्यावेळेस मी खेड्यात राहत होतो त्यावेळेस माझ्या घरातल्या आंघोळीच्या पाण्यावरती मी काय करत होतो, तर एक परसबागेमध्ये अळू लावलेला होता, त्याच्या बांधावरती शेवगा होता, 2 पपईची रोपं होती आणि त्याच्या कडेला नंतर कारल्याचे दोडक्याचे वेल लावलेले असायचे आणि त्याच्यातली भाजी बरीचशी घरात येत होती. म्हणजे त्या पाण्याचा सुद्धा सदुपयोग मी करत होतो. इथं हे अधिकारी तेच करतायत की आंघोळ केलेलं आपल्याच विद्यार्थ्यांचं जे पाणी आहे ते झाडांच्या बुडात कसं जाईल आणि झाड विद्यापीठ हिरवगार कसं राहील ह्याचा विचार करतायत. म्हणजे घर सुंदर असावं वाटतं, घराचा फायदा व्हावा वाटतो, इथे विद्यापीठाचा फायदा झाला पाहिजे. म्हणजे आपल्या घरा इतकंच जवळचं मानून आपण इथं काम केलं पाहिजे, ही शिकवण या अधिकाऱ्यांच्या ह्याच्यातून मिळाली. आणखी एक अधिकारी मारुळकर म्हणून होते आणि आहेत, म्हणजे आजही ते आहेत आणि त्यांनी विद्यापीठाला आत्ता त्यांच्या कन्येच्या स्मृतीप्रित्यर्थ रिसर्च हॉस्टेल बांधण्यासाठी मारुळकर साहेबांनी आणि त्यांच्या मिसेसनी देणगी दिली. तर त्यांनी सुद्धा PhDचं संशोधन करत असताना माझं जे नुकसान मीच माझ्या अर्जामुळे करून घेतलं असतं ते कुठलीही अपेक्षा न ठेवता, म्हणजे या लोकांनी कधीच आमच्याकडून चहाचा कपही कधी अपेक्षिला नाही. त्याने मला सांगितलं असल्या तारखेचा कसला अर्ज आणलाय म्हणले, जा मी विभाग प्रमुखांना फोन करतो आणि त्यांच्या सह्या परत घेऊन येतात नवीन अर्ज. आणि त्यांनी फोन केले, त्यांनी सह्या दिल्या आणि माझी डेट ऑफ रजिस्ट्रेशन अगोदरची झाली, त्याच्यामुळं मला PhD झाल्यामुळं नेटसेटमधून पहिला जो लॉट होता त्या पहिल्या लॉटमधली सूट मिळू शकलेली होती. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यानं खुर्चीत बसल्यानंतर आपण विद्यार्थ्यासाठी आहोत, हे विद्यापीठ आहे म्हणून आपल्याला नोकरी आहे, ह्या नोकरीवरती आपलं घर चालतं आणि घर चालत असेल तर त्याच्याच बरोबर ह्या विद्यापीठाचा अधिकारी म्हणून कर्मचारी म्हणून मला बाहेर समाजात प्रतिष्ठा सुद्धा मिळते. त्याच्यासाठी आपण घरा इतकंच प्रेम या संस्थेवर केलं पाहिजे किंवा काकणभर जास्त केलं पाहिजे, अशी शिकवण या लोकांच्या कृतीतून मिळाली, त्यांच्या भाषणातून नव्हे. आणि ती आमच्या मनावर ठसली. त्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही काही फार वेगळं केलं नाही. या विद्यापीठाची जी संस्कृती आहे, या विद्यापीठाचा जो वारसा आहे, मी 2-3 लोकांचीच उदाहरणं सांगितली, अशी असंख्य उदाहरणं सांगता येतील. त्या लोकांनी इथली जी संस्कृती विकसित केली त्या संस्कृतीत टिकवून ठेवायचा किंवा त्याचा एक पाईक व्हायचा मी प्रयत्न केला, वेगळं काहीच केलेलं नाही आहे. आणि ही प्रथा जी आहे ती पुढेही चालत राहावी हीच आमची अपेक्षा आहे. त्यामुळं आम्हाला जे वाटतं ते करत राहतो आणि त्याच्यातून विद्यापीठ आणखी चांगलं कसं व्हावं हे बघतो.
आता पाण्याच्या बद्दलचं तुम्ही सुरुवातीलाही म्हटलात की मला पाणीवाला बाबा म्हणतात, काही जण विद्यापीठाचा जलपुरुष म्हणतात, म्हणू देत बिचारे, त्यांचं काही मला म्हणायचं नाही. पण असं मलाही मधल्या काळामध्ये थोडंसं फुगल्यासारखं वाटलं होतं की आपल्यामुळं झालं. पण मला लगेचच जमिनीवर आणायचं काम काळानेच केलं. टाइम इज द सोल्युशन अँड अँसर फॉर इच अँड एव्हरीथिंग म्हणतात, तशातला प्रकार घडला. 16ला नवीन कायदा आला आणि 17ला मी मीटिंग सेक्शनमध्ये आलो आणि मीटिंग सेक्शनमध्ये सगळं रेकॉर्ड माझ्या हातात आलं आणि मला वाटायला लागलं की पहिल्यापासून आपण पाण्याचं काय करत होतो ते बघूया. आणि मला पहिले कुलगुरू अप्पासाहेब पवार यांच्या काळातलं एक रेकॉर्ड बघायला मिळालं. त्या काळात अप्पासाहेब पवार यांनी विद्यापीठाला इतका विस्तीर्ण भूभाग मिळालेला आहे, तर विद्यापीठानं पाणी स्वतः वापरावं अशी संकल्पना त्यावेळेस बोलून दाखवली. त्यासाठी त्यांनी SL कोळी नावाचे इरिगेशन डिपार्टमेंटमधून रिटायर झालेल्या इंजिनियरना बोलावलं. कॅम्पसचा अख्खा सर्वे केला. कॅम्पसचा सर्वे करून सुतार विहिरीपासून पर्यावरणशास्त्र विभागाच्या पाठीमागेपर्यंत पाईपलाईन जोडून घेतली आणि ती पाईपलाईन तिथं आणल्यानंतर तिथून लोकांच्या घरी पखालीतून पाणी त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे पोचवायचं काम केलेलं होतं. त्यांनी स्वप्न पाहिलेलं होतं की विद्यापीठ पाण्याच्या बद्दल जलस्वयंपूर्ण असावं. त्यानंतर धनागरे सरांच्या काळामध्ये भाषाभवनच्या तलावाचे बांधकाम झालं. साळुंके सरांच्या काळामध्ये म्युझिक डिपार्टमेंटच्या तिथल्या तलावाचं बांधकाम झालं. त्यांनी जलशुद्धीकरणाचं केंद्र तिथं तयार केलं. आणि त्यानंतर NJ पवार सरांच्या काळामध्ये आपण इकडे 80 फुटाची विहीर खोदली. पुढे शिर्के सरांनी कुलगुरू असताना 45 लाख रुपये रुसामधून 2 विहिरी खोदायला उपलब्ध करून दिले. हे सगळे जे ते सगळ्यांचे कलेक्टिव्ह प्रयत्न आहेत. पण 14-15ला एक फार वेगळा घटनाक्रम होता. तो घटनाक्रम आज खुर्चीत मीच आहे आणि मीच सांगणं तसं एवढं प्रस्तुत वाटत नाही, पण थोडक्यात सांगतो की 91 साली आम्ही विद्यार्थी असताना पाण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये कळीचा नारद मीच होता. 2014ला ज्यावेळेस दुष्काळ पडलेला होता, महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळत होता, त्यावेळेस PG ऍडमिशन विभागाचा डेप्युटी रजिस्ट्रार मी होतो आणि आम्हाला निर्णय घ्यायचा होता की पाणी महानगरपालिका देणार नाही, मग आपण काय करायचं. आणि त्याच्यावरती अधिकारी म्हणून खूप छान सोल्युशन काढलं. विद्यार्थ्यांचं सत्र 1 महिन्याने कमी करायचं आणि परीक्षा अलीकडे घ्यायच्या आणि ते विहित वेळेत कळवून टाकायचं लोकांना की तुमचे परीक्षा अगोदर होणार आहेत, त्यामुळे तुम्ही बी रेडी. प्रशासकीय दृष्ट्या ते उत्तर खूप बरोबर होतं, पण त्या रात्री मला खूप डिस्टर्बन्स आला की विद्यार्थी असताना पाणी द्या म्हणून आंदोलन करायचं आणि अधिकारी झाल्यानंतर विद्यार्थ्याचं 1 महिन्याने सत्र कमी करायचं. म्हणजे आपण हा शैक्षणिक आघात करतोय विद्यार्थ्यांच्यावरती. राजर्षी शाहूंची ही भूमी आहे. राधानगरी सारखं धरण बांधून त्यांनी या भूमीला सुजलाम सुफलाम केलेलं आहे. असा वारसा असणाऱ्या शहरातलं एक शैक्षणिक केंद्र ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरून शिवाजी विद्यापीठाचं आलेलं आहे, त्या विद्यापीठामध्ये सत्र 1 महिन्यानं कमी करावं लागणं हे खूप वाईट आहे. आणि अधिकारी म्हणून आणि विद्यार्थी म्हणून माझीच भूमिका दुटप्पी आहे. आज घेतली कारण आज त्याला उत्तर नाही आहे, पण भविष्यात ही वेळ नाही आली पाहिजे म्हणून आपण काय करायचं हा एक विचार डोक्यात आला. आणि मग तिथून पुढे फक्त सर्वे करण्यामध्ये 2-3 महिने घालवले आणि त्यानंतर कुलसचिव पदाचाच कार्यभार माझ्याकडे आला. देवानंद शिंदे सर कुलगुरू म्हणून आलेले होते आणि तत्कालीन कुलगुरू कुलगुरू शिर्के सरच होते. पुढे यांनी मुक्त हस्ताने परवाने दिले, अधिकार मंडळाने त्या प्रकल्पांना मंजुऱ्या दिल्या आणि ते सगळं करत गेलो. त्यामुळं पुढे चित्र म्हणजे माझं नाव पुढे येत असलं कारण मी प्रत्येक ठिकाणी हात घालायला कुठेच कमी केलं नाही आणि सगळीकडे फिरत होतो. पण ते एकत्रित सर्वांचे प्रयत्न आहेत. सर्व अधिकार मंडळ, कुलगुरूंच्या मान्यता, खालच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं काम, ज्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं घेता येईल की जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत किंवा डेलिव्हिजेसचे कर्मचारी, त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली, त्या प्रोजेक्टवर कामं केली, त्यांना नेमून दिलेली कामं मुद्दित पूर्ण केली. म्हणून विद्यापीठ जलस्वयंपूर्ण झालं. 2017 पासून जलस्वयंपूर्ण झालं आणि त्याचा समाजाला फायदा 19 आणि 21च्या महापुरामध्ये झाला. ज्यावेळेस कोल्हापूर शहराची पाणी उपसा केंद्र जी होती ती पाण्याखाली गेलेली होती, मोटरी पाण्याखाली भिजलेल्या होत्या, त्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठातून आपण मोठ्या प्रमाणात शहराला पाणी पुरवठा केला. तर
हा एकट्याचा प्रयत्न आहे वगैरे म्हणता येणार नाही. हे टीम वर्क आहे आणि शिवाजी विद्यापीठामध्ये कुलगुरूपासून ते खालच्या पातळीपर्यंतच्या कर्मचाऱ्यापर्यंत म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यापर्यंत सर्वांनी दिलेले योगदानाचं फलित आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता तसं आपण काही वेगळं केलं, खास केलं वगैरे काही नाही. इथे या विद्यापीठाची संस्कृती जी निर्माण करायचा प्रयत्न केला, ज्याच्यातलं व्ही.आर. पाटील सरांचं मी नाव आवर्जून घेतो, कारण त्यांच्या इतरही खूप आठवणी आहेत. जाधव साहेब म्हणून होते, ज्यांनी ते पत्ता कसा लिहायचा पाकिटावरती, आणि नंतर त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन पण करून दाखवलं त्या पाकिटावर पत्ता कसा लिहायचा असतो. आणि आज मी त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं घडी न घालता तसाच पत्ता लिहितो. म्हणजे हे संस्कार माझ्यावरती झाले. म्हणजे त्या काळात हाही गैरसमज दूर झाला. वर्गात शिकवणारे शिक्षकच फक्त शिक्षक असतात असं नाही, तर विद्यापीठाच्या संस्थेतला प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक घटक हा शिक्षकाची भूमिका बजावत असतो आणि विद्यार्थी त्याच्याकडे बघून शिकत असतो. निदान मी तरी तसा शिकलो. आणि म्हणून आज जो आहे तो आहे. पाणी वाया जात असलं तर कॉक बंद करताना मी रजिस्ट्रार आहे हा विचार कधीच माझ्या मनात येत नाही. एखाद्या ठिकाणी निष्करण लाईट जळते म्हणलं तर जाता जाता बंद करायला आपण काही शिपाई आहोत का, ही भावना कधीच मनात येत नाही. त्याचं कारणच आहे की त्या अधिकाऱ्यांनी तो विचार केला नाही. त्याच विद्यापीठाचा मी आज अधिकारी पद भूषवत आहे. माझ्या मनात तो विचार काय यावा, त्याच्या पलीकडे काहीच नाही. अगदी. बांधावरची झाडं पुस्तक लिहिलंय, याच्यामध्ये जांभूळ आख्यानामध्ये तुम्ही एका संगीताचा एक उल्लेख केलाय, जांभूळ पिकल्या झाडाखाली. हो, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे पुढच्या कडव्यांमध्ये, मोडून गेल्या जुनाट वाट. खरं तर शेतीवरचं रानावरची बांध मोडीत गेली, 10-15 फुटाची बांध होती. माझा हा शेवटचा प्रश्न आहे की एक लेखक म्हणून तुम्ही भूमिका बजावताय, पण तुमची ओळख सुद्धा आहे एक पर्यावरण रक्षक म्हणून तुमची खूप चांगली भूमिका असते. एक लेखक म्हणून, एक पर्यावरणवादी म्हणून तुम्ही सकलमच्या माध्यमातून काय सांगाल? आता काळच आपल्याला सांगायला लागलाय की आपण जुन्या शेती पद्धतीकडे गेलं पाहिजे, सेंद्रिय पद्धतीची शेती करायला पाहिजे. अचानक हे ट्रान्झिशन जर करायचा प्रयत्न केला तर श्रीलंकेसारखी देशाची परिस्थिती होणार आहे. मात्र हळूहळू आपल्याला आपलं रूपांतर पुन्हा मूळ सेंद्रिय शेतीकडे जावंच लागेल. नाही गेलं तर काहीच चांगलं घडणार नाही, हे उघड आहे. बांधावरची झाडं टिकवण्यासाठीचे मी सागाच्या झाडामध्ये विशेषतः त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे. बांधावरती झाडं लावली पाहिजेत, ती टिकवली पाहिजेत, जगवली पाहिजेत. छोटे कानी का होईना पण भक्कम बांध आणले पाहिजेत. आधुनिक तंत्र आणि तुम्हाला तुमच्या शेतातला ऊसही चांगल्या पद्धतीनं वाढला पाहिजे. तर बांधावरची झाडं तशी टिकवायला पाहिजेत. एक आंब्याच्या बद्दलचं मी एक उदाहरण सांगेन किंवा सागाच्या बद्दलचे उदाहरण आपल्याला घेता येईल. आता बांध तुम्ही 3 फुटाचाच ठेवा, 1 मीटरचा, आणि त्याच्यामध्ये डेन्स प्लांटेशन मँगो हार्वेस्टिंग करण्याचा विचार करा. अगदी फुटाफुटावर 1.5 फुटावर आंब्याची झाडं लावा, कलमी आंबे, आणि त्यांचं फ्रुटिंग घ्या तुम्ही. त्याची मुळं जी खाली जातील ती जमिनीची धूप थांबवतील आणि त्यांची उंची जास्त वाढत नसल्यामुळं तुमच्या शेतातलं पीक मरणार नाही. अशा पद्धतीनं का होईना बांधावरची झाडं पाहिजेत की जिथून आपल्या झाडाची फळं खाल्ल्याचा आनंद मुलांना मिळेल आणि त्याचे फायदे कालाच्या ओघात दिसायला लागतील. सागाच्या बाबतीतही तशी शेती करता येते किंवा बांधावरती टिकवून ठेवता येतं. सागाची झाडं लावायची, दरवर्षी पावसाळा संपत असताना त्याच्या सगळ्या फांद्या छाटून टाकायच्या. सागाचं झाड मरत नाही आणि त्याचं खोड दरवर्षी थोडं थोडं वाढेल. 25 वर्षानंतर ते लाकूड कापायला यायच्या ऐवजी 30 वर्षांनी कापायला आलं तर काय हरकत आहे, पण त्याची मुळं जी आहेत ती बांध टिकवून ठेवणार आहेत. हादग्याची झाडं तर कुठलंच रान पाडत नाहीत, पण प्रत्येकाच्या शेतामध्ये 1-2-4 हादग्याची झाडं असली पाहिजेत. पूर्वीच्या काळात हादगा खूप मोठ्या प्रमाणात लावला जायचा. त्याचं कारण हे होतं, आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरायला लागलो आणि त्याच्यामध्ये सगळं येईल. आता लोखंडी साठे तुम्हाला मिळायला लागले ट्रॅक्टरचे. पूर्वी हादग्याची लाकडं कापायची आणि त्याच्याच साठ्याच्या बाजूला ते म्हणजे साठीला ते बांधून ऊसाची ट्रॉली रचली जायची. तर आत्ताही ही झाडं लावायला पाहिजे. त्याची फळं, फुलं, पानं खाण्यासाठी वापरली पाहिजेत. हे हळूहळू आपण आपल्या जीवनशैलीमध्ये फरक पडलेला असला तरी झाडांचा कनेक्ट बदलत्या रूपामध्ये त्यांना स्वीकारून टिकवून ठेवला पाहिजे. जांभळाची झाडं तशा पद्धतीने लावता येणार नाहीत, पण शेताच्या बांधावर कुठेतरी झाडं असली पाहिजेत, रस्त्याच्या कडेला झाडं असली पाहिजेत.
कुठेतरी ही झाडं लावताना आत्ता ज्या पद्धतीनं आपण झाडं लावतोय ती झाडं लावून उपयोग नाही. दुसरा एक पार्ट जो शासकीय पातळीवरती करावा असं मोहन धारिया साहेबांनी सुरुवातीला सांगितलं होतं आणि मला ते मनोमन पटतं. कालही मी आटपाडीला जात असताना बघितलं की अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या रस्त्याच्या कडेला जी सरकारी योजनेतून लावलेली झाडं होती ती झाडं चक्क उपटून टाकलेली आहेत, मारलेत ती झाडं. तर त्याच्याऐवजी तिथे फळझाडं लावावीत आणि त्याची मालकी त्या शेतकऱ्याला द्यावी, फळं घ्यायची परवानगी त्या शेतकऱ्याला द्यावी, जेणेकरून त्या झाडाला शेतकरी इजा पोचवणार नाही जर त्याच्या फळावर त्याची मालकी निर्माण केली तर. असे वेगवेगळ्या स्वरूपात प्रयत्न व्हायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुनी झाडं जिथं जिथं काढली जातात तिथं तिथं त्याच वाहनाची तितक्या प्रमाणात झाडं लावली गेली पाहिजेत. आत्ता जे आपण वडाचं झाड काढतो आणि तिथं एकेशियाची झाडं लावतो ते पूर्णतः चुकीचं आहे, गैर आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. विदेशी वाहनाची तर झाडं नाहीच लावली पाहिजेत, स्थानिक प्रजातीच लावल्या पाहिजेत की ज्याच्यातून जैवविविधता टिकून राहील. आणि शेतकरी बांधवांनी या झाडाच्या बदलत्या स्वरूपासह जर स्वीकारलं तर मुलांचा आणि त्या झाडांचा कनेक्ट राहील, कनेक्ट डेव्हलप होईल आणि तो कनेक्ट त्यांच्या मोठेपणी ते त्यांच्या मुलांना देऊ शकतील. ही महत्वाची बाजू सगळ्यांनीच समजून घेऊन त्या दृष्टीनं झाडं लावली, जगवली आणि टिकवली सुद्धा पाहिजेत. पण सकलमच्या सर्व दर्शकांनी या दृष्टीनं प्रयत्न जर केले तर आपल्या शेतातले बांध आणि बांधावरची झाडं भलेही ते छोटे झालेले असतील, झाडांच्या बद्दल आपली मनं छोटी होऊ देता कामा नये. झाडाच्या बाबतीत मन आपलं तेवढंच विशाल ठेवलं पाहिजे आणि झाडांना आपलं मानून जगवलं आणि टिकवलं पाहिजे. खरं तर पुस्तकवाला या सकलमच्या पॉडकास्टमध्ये आपण नेहमीच एका वेगळ्या पुस्तकांवरती, साहित्यांवरती चर्चा करतो. आज ओळखीच्या झाडांच्या अनोळखी गोष्टी, बांधावरची झाडं या पुस्तकाच्या अनुषंगानं डॉक्टर विहन शिंदे सरांची आपण मुलाखत घेतली. आज बांधावरची झाडाच्या अनुषंगानं मुलाखत घेताना एक माणूस किती तो समृद्ध असतो, तो भौतिकशास्त्रातही असतो, तो प्रशासनातही असतो आणि तो निसर्गातही असतो. झाडं समजून घेतली पाहिजेत, निसर्ग समजून घेतला पाहिजेत, हे फक्त ते बोलत नाहीत तर ते त्यांच्या कृतीतूनही करतात. बांधावरची झाडं याच्यामध्येच त्यांनी ज्या कवितेला हे पुस्तक अर्पण केलेलं आहे ते म्हणजे वसंत आबाजी ढाके यांच्या ह्या कविता होते की झाड, आणि या झाड कवितेला अर्पण घेतलंय. आम्ही तुम्ही झाडं समजून घेऊया, निसर्ग समजून घेऊया आणि एवढीच अपेक्षा करतो की या निसर्गाचं रक्षण करणं आणि येणाऱ्या पिढीसाठी एक चांगला समाज तयार करणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. सर, आपण सकलममध्ये आलात, पुस्तकवाला या पॉडकास्टमध्ये आपला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद आपणासही आणि आपल्या सर्व दर्शकांनाही धन्यवाद.